आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। आदिवासी विकास विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या कळवण प्रकल्पातील तब्बल 40 शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमध्ये सध्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचं समोर आलंय। यामुळे हजारो आदिवासी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय। या पार्श्वभूमीवर काल कळवण मतदारसंघातील सरपंच, पंचायत समितीचे सभापती, आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी, शालेय शिक्षण व व्यवस्थापन समिती सदस्य, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कळवण यांना निवेदन देऊन या शाळांवर लवकरात लवकर शिक्षक व कर्मचारी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे। या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी मागील आठवड्यात प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन दिले गेलं, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। यावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास 28 जुलैपासून आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प कार्यालय व प्रकल्पातील सर्व आश्रमशाळांना कुलूप ठोकण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आलाय। महाराष्ट्रातील काही आमदारांनी लक्षवेधी केल्या विषय आमचे मांडले। आमच्या कळवण मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी सुद्धा या महत्त्वाच्या मुद्द्यावर आदिवासी विकास मंत्र्यांना पत्र देऊन आश्वासन दिलं, लेखी पत्र दिलं, परंतु आजपर्यंत या आश्रमशाळांमध्ये शिक्षण भरती संदर्भात शासनाने आदिवासी विकास विभागाने कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली नाही। त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आमच्या कळवण प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अकुनूर नरेश साहेब यांना एक निवेदन दिलं आणि या आजपासून 8 दिवसात 28 जुलैपर्यंत जर आमच्या प्रकल्पातील आश्रमशाळांना शिक्षक पुरवले नाहीत, चौकीदार पुरवले नाहीत, वर्ग 3 कर्मचारी, वर्ग 4 कर्मचारी पुरवले नाहीत, तर आम्ही या प्रकल्प कार्यालयाला डायरेक्ट टाळं ठोकणार आहोत। तसेच त्याच दिवशी ज्या शासकीय आश्रमशाळा आहेत प्रकल्पातल्या 40 त्या सर्व शासकीय आश्रमशाळेच्या शाळांना आम्ही कुलूप ठोकणार आहोत असा इशारा आम्ही दिलेला आहे। वास्तविक शासनाने आता अधिवेशन चालू होतं, या महाराष्ट्रातील सर्व 25 आमदार या शिक्षक भरतीसाठी निवेदन करत होते, लक्षवेधी करत होते, परंतु मला वाटतं या आदिवासी विकास विभागाचा शासनाचा कारभार काहीसा आंधळा, बहिरा व मुका झाल्यासारखा वाटतो। या आमच्या आदिवासी सर्वप्रथम मी तुमच्या न्यूज चॅनलचे या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्ही या ज्वलंत प्रश्नाला या ठिकाणी वाचा फोडण्यासाठी आलात त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो। सर्वप्रथम तुम्ही जो प्रश्न जो मांडला या ठिकाणी बाहेर स्वतःमध्ये अशी गंमत आहे की 86 कोटी रुपये लागणारे बाहेर स्वतःला आणि आत्ताचे जे शिक्षक लोक काम करताय किंवा वर्ग 4 वाले जे काम करताय ते 30 कोटीमध्ये काम करताय, म्हणजे साधारण 54 कोटी रुपयाचा जो काही उलाढाल हा कोणाच्या घशात जाणार आहे त्याच्याकरता ही काही सगळी त्यांची उठाठेव चाललेली, याच्यावर एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतोय सर। त्याच्यामुळे त्यांचं जो आज या मुलांचं नुकसान करून आणि 54 कोटी कसे आमच्या घशात येतील याच्यासाठी हे काही प्रयत्न करताय की काय अशी आम्हाला याच्यामध्ये एक वाटतं आहे। महाराष्ट्रात सुमारे 449 आश्रमशाळा या आदिवासी विकास विभागामार्फत चालवले जातात। आपल्या कळवण प्रकल्पामार्फत जवळजवळ 40 आश्रमशाळा चालवल्या जात आहेत, परंतु गेल्या 21 मे रोजी शासनाच्या आदिवासी विकास विभागाने एक परिपत्रक काढलं आणि ज्या महाराष्ट्रातील आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेत तासिका तत्वावर, रोजंदारी तत्वावर काम करणारे सुमारे 1791 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवामुक्त केलं। त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात आमच्या कळवण प्रकल्पातही म्हणजे बऱ्याचशा सर्व आश्रमशाळांवर शिक्षक नाहीत, सफाईगार नाहीत, स्वयंपाकी नाहीत, चौकीदार नाहीत। साधा चतुर्थ कर्मचारी भरण्याचा अधिकार सुद्धा आज इथं जे PO ऑफिसला जे प्रकल्प अधिकारी म्हणजे उपजिल्हा अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आहेत यांना चतुर्थ कर्मचारी भरण्याचा सुद्धा अधिकार नाही आणि त्यामुळं ह्या अडचणीमुळे या शाळेमध्ये सगळे कर्मचारी आज म्हणजे उपलब्ध नाही, तर त्याला हे म्हणजे या प्रकल्प अधिकाऱ्याने आता
मंत्र्याचं समजून घ्यायचं, हे घ्यायची, परवानगी घ्यायची, मग त्याला अनेक काळ लागतो तिथपर्यंत. आणि आमच्यासारखा जो आहे ना, आमच्यासारखा गरीब माणूस हा इथं घरानं कोणाजवळ मांडणार आहे तर प्रकल्प अधिकाऱ्याकडे मांडणार आहे. आम्ही मुंबईला किंवा मंत्र्याकडे जाऊ शकत नाही. म्हणून जे पहिलं होतं, पहिलंही जे आहे युतीचं सरकार होतं तेव्हाही मंत्री. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण.